2 महिन्याच्या बाळाचा ड्रग्ज सप्लायसाठी वापर केल्याची घटना वर्ध्यात घडलेली आहे। वर्ध्यात ड्रग्जचं मोठं रॅकेट उघड झालेलं आहे। या प्रकरणी 5 जणांना अटक केली गेली आहे। 400 ग्रॅम एमडी ड्रग्जसह एक पिस्तूलही ताब्यात घेतलं गेलंय। मुंबईतल्या 2 तरुणी वर्ध्यामध्ये ड्रग्ज विक्री करायच्या। झालेला आहे की हे मुंबईतून एक सप्लायर आहे तो सध्या जेलमध्ये असा आरोपी सांगत आहे। त्याच्यातून ते लेडीने काय महिना अगोदर ते एकत्रित करून ठेवला होता आणि आता ते सप्लायसाठी एमडी सप्लायसाठी या ठिकाणी आलेली होती। नंतर आम्हाला माहित पडलं की त्यांचे जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहे ते आरोपी विशाल थोल यांनी आपली बायकोच्या मोबाईल घेऊन त्याला सांगून ते फायनान्शियल ट्रान्झॅक्शन पण केलेलं आहे आणि ते आरोपी महिला जे मुंबईतून आली होती त्याच्या खात्यामध्ये ते पैसे पोहोचले आहेत। ह्या दोघांनी आपल्या क्रॉस इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं आहे। त्याची पण आम्ही चौकशी करत आहे। आम्ही सर्व आरोपी यांना ताब्यात घेतले आहे आणि 5 दिवसाच्या यांच्या पीसीआर आम्हाला मिळालेला आहे। ही अतिशय धक्कादायक बातमी आहे। 2 महिन्याच्या बाळाचा ड्रग्ज सप्लायसाठी वापर केल्याची घटना घडलेली आहे। निलेश बंगाले या संदर्भातली माहिती देत आहेत। निलेश, हे प्रकरण काय आहे नेमकं? नक्कीच तृप्ती, अतिशय धक्कादायक बातमी आहे। खरं म्हणजे वर्ध्यामध्ये गेल्या काही दिवसापासून ड्रग्जची सप्लाय होत होती अशी कुणकुण पोलिसांना होती आणि याच्यावर वॉच ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी एक मोठा सापळा रचून ठेवला होता। खरं म्हणजे 3 महिन्यापासून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक एका बाबीवर लक्ष ठेवून होते आणि त्या बाबीला जे आहे ते फलित झालेलं आहे। मुंबईवरून 2 महिला या ड्रग्ज ची खेप घेऊन वर्ध्यामध्ये येऊन त्या सप्लाय करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि लोकांना संशय येऊ नये किंवा पोलीस त्यांच्यावर संशय घेऊ नये म्हणून त्यातील 2 महिन्याच्या बाळाला ते सोबत घेऊन वर्धेत दाखल होत होते अशी माहिती मिळालेली आहे। पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनामध्ये जिल्हा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांचा डाव हा उधळून लावलेला आहे आणि पोलिसांनी तब्बल 16 लाखांचे 400 ग्रॅमचे ड्रग्ज, पिस्तल, मोबाईल असा जो मुद्देमाल आहे तो जप्त केलेला आहे। खरं म्हणजे ही जी कारवाई आहे तृप्ती, ही नागपूर विभागातली सर्वात मोठी कारवाई समजली जाते ड्रग्जच्या संदर्भात। तृप्ती, निलेश, धन्यवाद सविस्तर माहिती करता।